भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नाशिकमध्ये आज पाहिलं की नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं भोंदूबाबा खरातला. त्या ठिकाणी त्याच्या गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी 5 नरबळी घेतल्याचा संशयसुद्धा सरकारी वकील व्यक्त करतात. किती गंभीर आहे सगळा प्रकरण? नाही, गंभीरता तर जास्त आहे. कारण त्यांनी सामान्य माणसांना फसवलं, पण सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींपैकी मोठ्या प्रमाणावर त्यांची ही फसवणूक झाली. आता ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि 21व्या शतकामध्ये आमची जी वैचारिक स्तर 21व्या शतकामध्ये पुढे जाण्याच्या ऐवजी 18व्या शतकात नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही कर्मावर विश्वास ठेवणारा समाज निर्माण केला. यांनी चिंचोक्यावर विश्वास ठेवणारा समाजाचा एक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्त्रीचं स्थान कुठं आहे, तर स्त्रीचं स्थान आमच्या देवालयात देवाच्या बाजूला आहे. त्या महाराष्ट्रात स्त्रीची विटंबना केली. तर अशा लोकांना कोर्टाच्या माध्यमातून शिक्षा होतेच, पण शेवटी लोकक्षोभ असतो, जनतेच्या मधात याबद्दल एक तीव्र भाव असतो. महाराष्ट्राला बदनाम केलं, नाशिकचा गौरव जो नाशिकच्या संदर्भामध्ये आम्ही ही भूमी कुंभमेळ्याची भूमी मानतो, इथं लोक पाप धुतात असं म्हटलं जातं, इथंचा पाप करतोय. तर अशा प्रसंगात या गोष्टीकडे गंभीरता निश्चितच आहे आणि लोकक्षोभ होतो. कुंभमेळा बदनाम करण्याचं काम अप्रत्यक्ष यांनी केलं आहे. नक्कीच कुंभमेळा बदनाम होतोय या सगळ्या घटनेमुळे असं म्हणावं. शेवटी नाशिकमध्ये अशी घटना झाल्यावर काही कारण नसताना लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. बदनाम होत नाही, पण त्या कुंभमेळ्याच्या पवित्रतेला गालबोट तर लागतं. नक्कीच मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत या भोंदूबाबा खरातचे फोटोज आहेत आणि त्यामुळे आता आरोप होतोय की नेत्यांनीच याची ब्रँडिंग केली, त्यामुळे अशा पद्धतीचे हे भोंदूबाबा मोठे झाले. नाही, असं आहे, कधी कधी अनेकदा या गोष्टीची आपल्यालाही माहिती नसते. आता परवा मी विमानातून येताना एक भगवे कपडे घातलेला कोणी साधू होता, तो म्हणाला फोटो काढायचा आहे. आता कधी कधी आपली अडचण अशी असते, फोटो काढगा नाही तर आपण अहंकारी दिसतो, घमेंडी दिसतो, आणि काढगा आणि उद्या तो लुच्चा गपंगा बदमाश निघाला की तुम्ही आम्हाला ठोकता. त्यामुळे कधी कधी जे फोटो तुम्ही सांगताय ते सर्वच फोटो त्या अशोक खरातचे कृपाप्रसाद घेणारे असं म्हणणं योग्य नाही. हा अन्याय होईल. अनेकदा तिथे असणारा एखादा कार्यकर्ता सांगतो, अरे साहेब चगानं 2 मिनिटं. राजकारणामध्ये चगानं 2 मिनिटं याच्यामध्ये कधी कधी नुकसान होत असतं, पण जावं लागतं याचं कारण. पण ज्यांनी ते कोणतं जादूचं जग घेतलं असेल ना, तिथं मात्र कोणतं असेल ते मात्र धोक्याचं आहे. नक्कीच. पण आता नेमकी काय भूमिका असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण की बराच जनक्षोभ त्या ठिकाणी आहे. महिलांमध्ये पण दहशतीचं वातावरण आहे. जे व्हिडिओज व्हायरल होतात त्यामध्ये महिलांचे चेहरे सर्रास दिसत आहेत. त्यामुळे एक धोक्याची घंटा या ठिकाणी म्हणावी. नाही, कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल तर बदल सुद्धा केला पाहिजे. यासाठी आपल्या फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे, उत्तम वकील उभे केले पाहिजे, आणि हा पुन्हा आयुष्यात बाहेर निघता कामा नये आणि नुसतं करू नये. मला खरं तर विधानसभेत यावर चर्चा झाली नाही. मी तर सांगणार होतो की या संदर्भात आता शैक्षणिक अभ्यासक्रमात सुद्धा आता धडा टाकला पाहिजे की असे पापी, अंधविश्वासू, हरामखोर, नादान, नाकर्ते, लुच्चे, लफंगे अशा लोकांपासून संस्कृती वाचवली पाहिजे आणि स्वतःलाही वाचवलं पाहिजे. यासाठी आवश्यकता असेल तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून TV चॅनलवर जाहिराती दिल्या पाहिजे. दोन गोष्टीच्या जाहिराती महत्त्वाच्या आहेत. आजकाल ऑनलाईन चिटिंग अशा काही संस्था निर्माण होतात जे लोकांना पैशाने लुटतात, आणि हे अशा पद्धतीचे भोंदू साधू जे देव, देश आणि धर्म तिघांनाही बदनाम करतात, अशा भोंदू साधूंना असे फटके दिले पाहिजे. असं यांना पाणी पाजून पाजून ते कोणतं तुमचं जग म्हणतात जादुई, ते जग पाजून पाजून यांना धडा शिकवला पाहिजे. नक्कीच राजकीय प्रश्न आहे. आज आपण पाहतोय की या ठिकाणी निरोप समारंभ आहे आणि विधान परिषदेचे आमदार निवृत्त होत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पण समावेश आहे, नीलमताई गोरे पण आहेत. तुम्ही यांना काय शुभेच्छा द्याल आणि काय म्हणाल यांच्या कामाबद्दल? शेवटी प्रत्येकजण या सभागृहात जेव्हा येतो, ते विधानसभा असेल की विधान परिषद असेल,
याच्या गुणवत्तेमध्ये ते भर टाकतात, याचा दर्जा चर्चेचा वाढावा म्हणून ते अतिशय अभ्यास करून त्यामध्ये मुद्दे मांडतात. तर जेव्हा आपले मित्र, जेव्हा काही पक्षाचे नेते हे आता या आज या क्षणाला निवृत्त होत आहे, म्हणजे तसे ते 13 मेला निवृत्त होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे, तर त्यांना भावी आयुष्यासाठी माझ्या सदिच्छा असेल. पक्ष कोणता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काम काय करताय हे महत्त्वाचं आहे. उद्या पक्ष श्रेष्ठ त्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर होतो, जे कार्यकर्ते त्याग, प्रामाणिकता आणि निष्ठेने काम करतात. मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे 9 जे विधान परिषद सदस्य आज निवृत्त होत आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, उत्तम आरोग्य देव आणि त्यांच्या हातून समाजाची उत्तम सेवा घडावी अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. साहेब आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि शुभेच्छाही दिलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.